श्रवणानं जाते. दुसरं त्या ठिकाणी प्रमेया संभावना. प्रमेया संभावना म्हणजे मी ब्रह्म आहे किंवा नाही असा जो काही मनामध्ये संशय आहे त्याला प्रमेय संभावना यासाठी मनन करायचं असतं. जे आपण ऐकलं ते वारंवार मनामध्ये ते आठविणं त्याला म्हणायचं मनन करणं. म्हणून श्रवण मनन निधी ध्यासन करी साक्षात्कार तू पोते भाई यमा संदेह न काही. कारण मग श्रवण आणि मनन ज्याला घडलं आणि निधी ध्यासन तर यानं साक्षात्कार होत असतो. साक्षात्कार म्हणजे त्याला मी ब्रह्म आहे अशा प्रकारची अनुभूती येत असते. म्हणजे अपरोक्ष ज्ञान होत असतं. आणि परोक्ष ज्ञान म्हणजे काय? तसं परोक्ष ज्ञान म्हणजे साखर गोड आहे, साखर गोड आहे असं जे काही बोलणं झालं तर साखर गोड आहे हे शब्द ज्ञान झालं आपल्याला, शब्दाने ऐकलं. पण प्रत्यक्ष आपण खाल्ली तेव्हा तशा प्रकारची अनुभूती आली. आता त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी ऐकून बरं वाटलं, परंतु हे झालं तात्पुरतं शब्दज्ञान. पण प्रत्यक्ष तशा प्रकारचं तद्रूप होणं, ब्रह्मरूप भावी आपण तशा प्रकारचा मी देव आहे असा निश्चय होणं. आणि असा निश्चय कशाने होईल? तर मग श्रवण मनन निधी ध्यासन. आणि श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधनम. तत्वम पदार्थ शोधनम शब्दाचा अर्थ आहे तत्वम म्हणजे ते त्या ठिकाणी ते तू आहेस. तत्वमासी हे महावाक्य वेदातलं आहे. म्हणून तत्वमासी म्हणजे मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा शोध घेणं. मी देव कसा आहे अशा प्रकारचा शोध घेणं. कारण मी मरणारा नाही ना ही भेदभ्रांती निघून गेली. कारण मी मरणारा असतो तर आपण पाहतो की आपले महाराज सांगत असते की मला जर मरण असतं तर बालपणासंगच मेलो असतो. मग ज्या अर्थी मी बालपणा जाऊन राहिलो त्या अर्थी मला मरण नाही. कारण मी जर मेलो असतो तर बालपणासंगच मेलो असतो. कारण बालपणा मरून जर राहिलो तर मग आता मला मरण नाही सिद्ध झालं. मग तरुणपणा जाऊन सुद्धा मी मेलो नाही. म्हणजे मी जर बरोबर मरत नाही म्हणजे मी कधीच मरत नाही. आता शरीराच्या नाशी सर्वथा नासू नाही स्वरूपी म्हणून हे न आरोपी भ्रांती बापा. ज्ञानेश्वर महाराज सांगते अरे देहाच्या नाशाबरोबर आपला नाश होत नाही. आणि आपला नाश होत नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपला नाश होत नाही म्हणजे आपल्याला जे आवडतं का ते तसे आपण आहेत, व्हायचं नाही. आता ध्यानात घ्यायचं नुसतं. म्हणून आपल्याला जे वाटत असतं मला काहीतरी व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय. कोण व्हायचं? की श्रीमंत झाल्यावर सुखी होईल. मला मोठं व्हायचं. कोण व्हायचं? काहीतरी व्हायचं. म्हणजे आपल्या मनामध्ये काहीतरी करायची हुटहुटी आहे. मग आता करायची हुटहुटी नाही तर समजून घ्यायचं हुटहुटी पाहिजे. मग आता करायचं काय नाही, समजून घ्यायचं. आईशी तू अंगा अंगे डोळे उघडी. फक्त डोळे उघडायचे विचाराचे. म्हणून काही करायचं नाही. म्हणून कर्माला महत्व नाही. तर म्हणून या ठिकाणी असा जो संशय आहे की कर्मानं मोक्ष होतो का ज्ञानानं मोक्ष होतो हा एक मनामध्ये शंका आहे. म्हणून ही त्या ठिकाणी श्रवणानं जाते. म्हणजे ऐकून ऐकून कळतं अरे श्रवणानंच मोक्ष आहे. श्रवणानं कसा मोक्ष आहे? तर श्रवणानं काय होतं? श्रवणानं मनामध्ये श्रवणानं मनामध्ये काय होतं? तर अशा प्रकारचा जो काही मनामध्ये शंका आहे. मग कोणती शंका आहे मनामध्ये? तर कर्मानं मोक्ष आहे का ज्ञानानं मोक्ष आहे? कारण कर्मानं मोक्ष का नाही? कारण समजूत चुकलेली. काय चुकली? मी आहे एक समजायला लागलो एक. कारण मी आहे न मारणारा आणि मी मरणारा गोळा करून न मरणारा मला कसं करता येईल? न मरणारं समजावं लागेल. कारण मरणारं किती गोळा केलं तरी पण ते मरणारच ठरतं ना. म्हणून आपल्याला श्रवणाने काय होत असतं तर ही प्रमाणात संभावना नावाचा दोष जात असतो. म्हणून प्रमाणात संभावना नावाचा दोष जातो. म्हणजे प्रमाणात संभावना म्हणजे कर्मानं मोक्ष का ज्ञानानं मोक्ष असा मनात संशय त्याला म्हणायचं प्रमाणात संभावना. आणि परत त्या ठिकाणी मनन जर केलं, आता जे ऐकलं का ते पुन्हा पुन्हा चित्तामध्ये घोळणं. मग आता मनन जर केलं तर मनन काय होतं? ते म्हणले मनन केलं तर मनन केल्यानं आपला मी ब्रह्म आहे का नाही अशा प्रकारचा मनात शंका आहे. मग मी ब्रह्म असेल कल असेल असा त्या ठिकाणी मनन केल्यानं दृढ होतं. जो काही शंका आहे संशय आहे ते निघून जातो. जे पक्का आहे तर ते मी ब्रह्म आहे अशा प्रकारची दृढता येत असते. म्हणून ज्याला जो त्या ठिकाणी अध्यात्म शास्त्र ऐकतो
तर त्यांना नुसतं ऐकूच नाही, तर त्याचं मनन पण केलं पाहिजे आणि पुन्हा निधी ध्यासन केलं पाहिजे. म्हणून जे ऐकलं का त्याचा ध्यास धरला पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये नेहमी शंका उठते. कारण आपण श्रवणामध्ये त्या ठिकाणी जसं महाराज सांगत असते, की आपल्याला इकडे व्यवहारामध्ये काय वाटतं, की रोज जे आपलं घर, रोज आपली बायको, आपले पोरं, आपला इस्टेट, संपत्ती, सोयरे, धायरे, तेच त्या ठिकाणी जरी असलं तर काय वाटत नाही. परंतु इकडं त्या ठिकाणी चिंतनामध्ये जर रोज ते म्हणते तेच सांगायला तुम्ही न मारणारन त्या ठिकाणी हे खोटं आहे हे खरं आहे, हे चाललोच रोज. म्हणजे जे आहे ते रोज सांगू देत नाही. पण जे नाही ते रोज सांगायला जमत. जे नाही त्याच्याबद्दल त्या ठिकाणी आपण रोजच ऐकायला लागलो. पण जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला संत सांगायला लागले आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्याबद्दल किती वेळेस ऐकलं तरी चांगलंच आहे ना. कारण मी न मारणार आहे असं न मारणाऱ्याला जर ऐकायला आलं तर चांगलं नाही का? म्हणून त्यानं किती जरी ऐकलं त्याच्याकरता चांगलंच आहे. त्याच्याबद्दल त्याला जर न मारणाऱ्याला मारणार म्हणून जर ऐकायला भेटलं तर मग बाद आहे. आणि म्हणून या ठिकाणी चिंतनाची गोडीच पाहिजे. कारण चिंतनामध्ये आपल्याला आपलं खरं स्वरूपच स्पष्ट होत असतं आणि जे काही खोटं आपल्याला वाटलेलं असतं तर ते त्या ठिकाणी आपल्या निघून जात असतं आणि त्यासाठी ते पुन्हा आपल्याला ऐकावं लागत असतं आणि म्हणून हे पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऐकणं ते श्रवण आणि ते मनामध्ये घोळणं ते मनन आणि त्याचा ध्यास धरणं निधिध्यासन आणि ह्या श्रवण मनन निधिध्यासनानं तत्वम पदार्थ शोधनम. कारण मी कोण आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निश्चित करणं आणि म्हणून तो श्रवण मनन निधिध्यासन कर. आता हे श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग साधनं सांगितले. विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे चार आणि हे चार किती झाले 8 आणि 8 मधल्या पेक्षा बी कारण हे 8 बी अंतरंग साधनं आहेत म्हणजे आतले साधनं आहेत आणि कर्म उपासना यज्ञ यागादी जे काही आपण करतो आता ते बाह्य साधनं आहेत आणि हे अंतर साधनं आहेत आणि म्हणून हे त्या ठिकाणी याच्यामध्ये बी पुन्हा विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व याच्यापेक्षा बी श्रवण मनन निधी ध्यासन ही अंतरंग साधनं सांगितलेले आहेत. इथपर्यंत आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. आता याच्या पुढे या ठिकाणी आपल्याला थोडं बघायचं तर सिद्धांती म्हणजे आपल्याला जसं आहे तसं सिद्ध करून देणारे सद्गुरू संत त्यांना या ठिकाणी सिद्धांती मानलेले आहे. आणि आता इथं प्रश्न करणारा काय प्रश्न केला की महावाक्यापासून उत्पन्न होणाऱ्या अप्रोक्ष ज्ञानाविषयी शंका. आता या ठिकाणी इतर शिष्यानं शंका केली की महावाक्यापासून आता महावाक्य म्हणजे काय अवांतर वाक्य म्हणजे काय. आता अवांतर वाक्य आणि महावाक्य शास्त्रामध्ये देव आहे अशा प्रकारचं जे बोललं जातं देवाविषयी तर ते सगळे अवांतर वाक्य आहे. परंतु देव तूच आहे असं सांगणारी जी वाक्य आहेत त्याला म्हणायचं महावाक्य. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात असं जे बोललं जातं का त्याला म्हणायचं महावाक्य. आणि महावाक्य 4 आलेले आहेत. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म हे वेदाचे 4 वाक्य आहेत. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म या अशा प्रकारचे हे वेदातले 4 महावाक्य आहे. तुका म्हणे कैसई किंवा आणि कोठे जीव निराळा. कारण जीव हा देवाहून निराळा नाही म्हणून या ठिकाणी जीवच देवरूप आहे. जीव अवघे देव किंवा एक हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गमा न घाली मन. कारण आत्मा आणि हरी एकच आहेत अशा प्रकारचं देव आणि आपण दोन नाही तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपण बाहेरी न लगे ठाव धुंडावा. कारण दुसरं जर आपल्यापासून बाजूला गेलं मग राहिलेला कोण आहे
तर देवच आहे. दुसरं कोण? कारण दुसरं नाही, पण आपण खरं मानलं त्याला बळच. दुसरं आहे का? तुकाराम महाराज सांगते की दुजे किंवा दुजे खंडे तरी उरला तो अवघारी. कारण दुसरं जर बाजूला गेलं तर उरलेला देव आहे. म्हणून या ठिकाणी द्वैत हे दुःखाला कारण आहे. कारण दुसरं नसताना आपण दुसरं मानलं. मग दुसरं काय? दुसरं नाही. कारण ते त्याच्यामुळे आहे का आपण त्याला आहे म्हणायला लागलो? प्रपंचे त्याच्यानं नाही, कारण आपण त्या ठिकाणी प्रपंच सत्य मानला. कारण प्रपंच सत्य असता तर त्या ठिकाणी तो राहिला असता. कारण सत्य कशाला म्हणायचं? जे टिकत त्याला. कारण प्रपंच सत्य नाही, तर आपण त्या सत्य नसून त्याला आपण बळच खरं मानलं. आणि म्हणून या ठिकाणी महावाक्य काय आहे? तर या ठिकाणी आपण पाहिलं की तत्वमासी अशा प्रकारचं जे महावाक्य आहे. अहो, जर महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होते असे मानले तर ज्ञानोत्पत्तीविषयी श्रवणाधिक हेतू आहेत. म्हणून जे शास्त्राने सांगितले ते व्यर्थ होईल. आता या ठिकाणी शिष्य शंका करायला लागला की महावाक्य, त्याचं म्हणणं काय आहे की महावाक्यानं अपरोक्ष ज्ञान होतं असं तुमचं म्हणणं आहे. कोणाला म्हणले? गुरुला सांगायला शिष्य. तुमचं काय म्हणणं आहे की महावाक्यानं अपरोक्ष ज्ञान होतं, आणि असं जर म्हणता तर मग शास्त्रानं सांगितलेलं व्यर्थ होईल ना. कारण शास्त्रानं काय सांगितलं? श्रवण मनन निधिध्यासनाचा असंभावनादी निवृत्तीनंतर उपयोग आहे, म्हणून व्यर्थत्व नाही. हा, असंभावनादी निवृत्तीमध्ये उपयोग आहे. कारण श्रवण मनन आणि निधिध्यासन, तर हे निधिध्यासनानं श्रवण मननानं काय होतं? असंभावना आदी. आदी शब्दाचा अर्थ काय आहे? प्रमाणा संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना, या 3 प्रकारच्या असंभावना, विपरीत भावना या श्रवणानं मननानं निधिध्यासनानं जातात. हे आपण आता बघितलं. तर म्हणून तुम्ही म्हणतात ना महावाक्यानं ज्ञान होतं, मग श्रवण करायची काय गरज आहे? असा प्रश्न शिष्याचा आहे. मनन करायची काय गरज आहे? निधिध्यासन करायची काय गरज आहे? कशानं ज्ञान होतं? महावाक्यानं. मग महावाक्यानं ज्ञान होतं म्हणल्यावर आम्हाला तुम्ही श्रवण करायला कशाला लावता? असा शिष्यानं प्रश्न केलेला आहे. असे जर तुम्ही सांगितले आहे तर कोणत्याही वस्तूंचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असंभावना विपरीत भावना संभवतच नाहीत. म्हणून श्रवणाधिकांच्या ठायी व्यर्थत्व दोष कायम राहतो तो राहतो. याकरता केवळ वाक्ये करून, मग ते अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो, परोक्ष ज्ञान होऊन श्रवणाधिकांच्या साह्याने अपरोक्ष ज्ञान होते असे मानले असता श्रवणाधिकान व्यर्थता येत नाही. त्याचं म्हणणं आहे या ठिकाणी श्रवणानं काय होतं? अपरोक्ष ज्ञान होतं. मग ते अवांतर वाक्य असो की महावाक्य असो, परोक्ष ज्ञान असो की अपरोक्ष असतो, श्रवणाने होतं. तुमच्या महावाक्याची काय गरज आहे? आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं जर मानलं तर बरोबर आहे. म्हणून त्याची शंका ध्यानात आली का? कारण अगोदर शंका ध्यानात यायला पाहिजे आणि मग त्या शंकेचं उत्तर आपल्याला कळत असतं. म्हणून त्याचं म्हणणं एवढंच आहे की तो म्हणतो, तुमचं म्हणणं आहे ना महावाक्यानं अपरोक्ष ज्ञान होतं, तर मग श्रवण मनन कशासाठी? महावाक्यानं होतं म्हणले. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं नाही सद्गुरूला काय सांगायचं होतं. आणि म्हणून त्यानं त्याचा प्रश्न योग्यच आहे, कारण त्याला कळालंच नाही की श्रवणाने ज्ञान होतं, पण महावाक्य हे श्रवणानंच कळत असतं ना. तू देव आहे हे कशानं कळालं? काना वचनाची या भेटी. आता कानानं मी ब्रह्म आहे असं कळाल्यानंतर त्याला अपरोक्ष ज्ञान होतं की मी ते आहे तत्वमासी. परंतु त्यानं असा प्रश्न केल्यानंतर गुरु त्याला काय उत्तर देते पाहू आपण. सिद्धांतिमती केवळ महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान व श्रवणाधिकांची सार्थकता. सिद्धांती म्हणते त्या ठिकाणी तुझं म्हणणं आहे ना की श्रवणाधिकाचं काय त्या ठिकाणी गरज आहे? महावाक्यानं ज्ञान होतं, परंतु श्रवणानं त्या ठिकाणी श्रवणाची गरज आहे. ही सिद्धांती त्याला पटवून देते. सिद्धांती म्हणजे गुरु.
आणि अशा प्रकारचं महावाक्यानं ज्ञान होतं म्हणतो, ते जरी बरोबर असलं, परंतु श्रवण करणं हे व्यर्थ नाही. कारण श्रवणाचा फायदा आहे. आणि तो कशा प्रकारचा आहे? हे पूर्व पक्ष आणि सिद्धांती. पूर्व पक्षी या ठिकाणी म्हणजे प्रश्न करणारा आणि उत्तर देणारे. मग या श्रवणाचं किती महत्व आहे? कारण महावाक्यानं ज्ञान होतं, परंतु श्रवण करणं हे व्यर्थ नाही. कारण श्रवण करावंच लागत असतं. श्रवण हे महत्वाचं आहे, असं सद्गुरूला सांगायचं. आणि याचं म्हणणं आहे, मग श्रवणाचा काय उपयोग आहे? परंतु सद्गुरू म्हणते, श्रवण महत्वाचं आहे. पूर्व पक्षाचे म्हणणे बरोबर नाही. कारण शब्दाचा स्वभावच असा आहे की व्यवहित म्हणजे दूर देशाच्या. आता व्यवहित शब्दाचा अर्थ काय आहे? दूर. तसेच भूत किंवा भविष्य कालाच्या वस्तूचे परोक्ष ज्ञान करून देतो. शब्द काय करतो? तर मागचं ज्ञान करून देतो, पुढचं ज्ञान करून देतो. म्हणजे भूतकाळातल्या वस्तूचं ज्ञान करून देतो. की माग त्या ठिकाणी आपण ह्या गावाला गेलो होतो, ही शब्दानं आठवण करून दिली. आता किंवा आपल्याला उद्या त्या गावाला जायचं, हे शब्दानं आपल्याला आठवण करून दिली. म्हणजे मागचं बी ज्ञान शब्दाने करून दिलं आणि पुढचं सुद्धा ज्ञान शब्द हा करून देतो. आणि म्हणून भूत किंवा भविष्य काळाच्या वस्तूंचे परोक्ष ज्ञान करून देतो. पण शब्द जे ज्ञान करून देतो, तर ते फोन बंद करून टाक बसतील. म्हणून शब्द काय करून देतो? तर ज्ञान करून देतो. कारण कोणतं ज्ञान होतं शब्दानं? तर परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष म्हणजे काय परोक्ष ज्ञान झालं? आता या ठिकाणी सांगायला लागले की पूर्वीचं काही आपण पाहिलेलं आठवितो, त्याचं त्या ठिकाणी स्मरण त्या ठिकाणी होतं. पुढचं सुद्धा स्मरण करून देतो. आपलं उद्या हे काम करायचं, उद्या ह्या गावाला जायचं, आपण काल त्या गावाला गेलो होतो, अशा प्रकारचं या ठिकाणी शब्दाने आठवण करून दिली. म्हणजे भूतकाळातलं म्हणजे मागचं, भविष्य काळाचं म्हणजे पुढचं, येणाऱ्या काळाचं. म्हणून हा शब्द काय करतो? तर ज्ञान करून देतो. म्हणजे कोणतं ज्ञान करून देतो? तर परोक्ष ज्ञान करून देणं. म्हणून शब्दानं जे ज्ञान होतं, तर त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. ज्याप्रमाणे व्यवहित म्हणजे दूर. आता स्वर्ग कसा आहे? व्यवहित म्हणजे दूर आहे. म्हणून इंद्रादी देवांचे शास्त्ररूपी शब्दांचे परोक्ष ज्ञान होते. कारण स्वर्ग आपण पाहिला का? आपण स्वर्ग मानतो का नाही? पण स्वर्गातला इंद्र पाहिला का आपण? तरी पण शास्त्रात सांगितलं ना, शास्त्रात सांगितलेलं सत्य आहे ना. म्हणून त्या ठिकाणी म्हणून शास्त्रामध्ये आपण सांगितलं, म्हणून शास्त्रात सांगितलेलं सत्य आहे. म्हणून स्वर्गाला सुद्धा आपण काय करतो? की मानितो. कारण काय मानितो? की स्वर्ग आहे. मग स्वर्ग आहे कोणी सांगितलं? तर शास्त्रामध्ये सांगितलं. म्हणून शास्त्रामध्ये आपल्याला त्या शब्दानं ज्ञान होतं की स्वर्ग आहे. म्हणून आता इंद्रादी देवांचे शास्त्ररूपी शब्दाने परोक्ष ज्ञान होते. व्यवहित वस्तूंचे शब्दाने अपरोक्ष ज्ञान केव्हाही होत नाही, हो शक्यही नाही. आणि म्हणून काय सांगितलं? अपरोक्ष ज्ञान कसं होईल? आता व्यवहित वस्तू म्हणजे दूरची वस्तू आहे, मग तिचं ज्ञान अपरोक्ष कसं होईल? अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल तिचं? आता ऐकूनच ज्ञान झालं ना, कोणतं? स्वर्गाचं. आणि म्हणून तो तर दूर आहे, प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. मग कसं होईल? तर परोक्ष ज्ञान होईल स्वर्गाचं. मग ते कशानं होईल? तर शब्दानं होतं ज्ञान. कशाचं ज्ञान? स्वर्गाचं ज्ञान. आता स्वर्ग दूर आहे, पण आपण त्या ठिकाणी शब्दानं ऐकून कल्पना करू शकतो की स्वर्गामध्ये इंद्राला त्या ठिकाणी मोठं त्याचा थाट आहे, अमृत प्यायला आहे, अप्सरा आहे, तिथं मोठे मोठे विमान आहेत, तिथं दिव्य भोग आहेत. अशा प्रकारच्या देवतेचा तो राजा आहे. अशा प्रकारचे आपण त्याची कल्पना इथून करू शकतो. म्हणून त्याचं परोक्ष ज्ञान शब्दाने होतं. आणि म्हणून शब्द परोक्षे व अपरोक्षे असे दोन्ही प्रकारचे ज्ञान करून देतो. व्यवहित वस्तूचे करून देखील देतो. म्हणून आता शब्द काय करतो?
व्यवहित वस्तूचे व अव्यवहित वस्तूचे ज्ञान करून देतो. शब्द काय करतो? म्हणून शब्दाचं महत्व सांगताना शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून शब्दाचे उपकार आहे, कारण शब्दानं ज्ञान करून दिलं. कोणतं कोणतं ज्ञान करून दिलं? तर व्यवहित वस्तूचे शब्दाने अपरोक्ष ज्ञान केव्हाही होत नाही, होणे शक्य नाही. अव्यवहित वस्तूंचे देखील शब्द, कारण अपरोक्ष ज्ञान शब्दानं होत जरी नसलं तरी पण व्यवहित आणि अव्यवहित, आता व्यवहित म्हणजे लांबची आणि जवळच्या वस्तूची, दोन्ही पण वस्तूचं ज्ञान त्या ठिकाणी शब्द करून देतो. पण प्रत्यक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान शब्द केव्हाही करून देत नाही. अपरोक्ष ज्ञान केव्हाही होत नाही, होणे शक्यही नाही. कशानं? शब्दानं. त्याची अनुभूती यावं लागते. म्हणून अनुभूती येणं हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे शब्दाने होणार नाही. मग शब्दानं ज्ञान होत नाही का? होतं. मग शब्दानं ज्ञान परोक्षच होतं. म्हणजे कोणत्या वस्तूचं होतं? दूरच्या वस्तूचं होईल किंवा जवळच्या वस्तूचं होईल. मग कोणतं ज्ञान होईल? परोक्ष ज्ञान होईल. म्हणून केव्हाही ध्यानात ठेवायचं की शब्दानं अपरोक्ष ज्ञान होत नाही, शब्दानं परोक्ष ज्ञान होतं. आणि म्हणून ज्यावेळी अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळ आणि व्यवहित म्हणजे दूर, दोन शब्द आहेत, अव्यवहित आणि व्यवहित. व्यवहित म्हणजे दूर आणि अव्यवहित म्हणजे जवळ. दोन्ही पण जवळच्या आणि दूरच्या वस्तूचे ज्ञान शब्द करून देतो. आता आपण दृष्टांत घेतला की स्वर्गातले ज्ञान शब्दानं करून दिलं, कारण स्वर्ग दूर आहे. आणि इथल्या पण वस्तूचं ज्ञान स्वर्ग करून शब्द करून देतो, कारण जवळच्या वस्तूचं ज्ञान शब्द करून देतो, दूरच्या पण वस्तूचं ज्ञान शब्द आपल्याला करून देतो. आणि म्हणून शब्दानं परोक्ष ज्ञान होतं. म्हणून आपण दृष्टांत घेऊ की दावा, दावा त्या ठिकाणी सांगितला की दावा आहे. दावा आहे म्हणल्यावर काय ज्ञान झालं? परोक्ष ज्ञान झालं. अस्तित्व रूपानं परोक्ष ज्ञान होतं. आहे म्हणजे अस्तित्व रूपानं परोक्ष ज्ञान झालं की दावा आहे. कारण आपण 10 जण नदी पार करून आलोत. मग नदी पार करून आलो 10 जण, पण आता याच्यातला एखादा घसारला का, वाहून गेला का, म्हणून मोजा. परंतु मोजल्यानंतर त्यांना ते नवच भरू लागले, स्वतःला विसरले. पण दुसऱ्या माणसानं मोजल्यानंतर ते म्हणले दावा आहे. तो काय म्हणतो? सुरुवातीला दावा आहे. मग दाव्याचं ज्ञान आहे मानल्यावर परोक्ष ज्ञान झालं. कशानं झालं? शब्दानं झालं. पण ज्यावेळी अव्यवहित वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो तेव्हा त्या वस्तूचे अपरोक्ष ज्ञान होते, परोक्ष होत नाही. त्यामुळे त्या पुरुषाच्या अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते. आणि ज्यावेळी अव्यवहित वस्तू ही आहे, तूच आहे, दावा तूच आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्वतः त्याला मी दावा आहे अशा प्रकारची अनुभूती येणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान झालं. म्हणून अपरोक्ष ज्ञान म्हणजे दावा दुसरा कोण नाही, मीच दावा आहे. कारण अशा प्रकारचं त्याला अनुभूती आली की मला सोडून दावा नाही. म्हणून अशा प्रकारचं त्याच्या मनामध्ये जो काही निषेध आला म्हणजे अपरोक्ष ज्ञान. म्हणून या ठिकाणी सांगितलं की अपरोक्ष ज्ञान होते. मग हे शब्द त्या ठिकाणी कसं झालं? तर शब्दानं त्या ठिकाणी दावा आहे असं सांगितलं. मग त्याला त्या ठिकाणी मनात असा निश्चय झाला की दावा कोण आहे? मीच आहे. मग दावा मीच आहे म्हणलं की अपरोक्ष ज्ञान झालं त्याला म्हणायचं. त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवांचा आत्मा आहे म्हणून अत्यंत अव्यवहित आहे. ब्रह्म काय? सर्वांचा आत्मा आहे म्हणून कसं आहे? अव्यवहित आहे. तरीही अवांतर वाक्य ब्रह्मास्ती असा बोध करते. त्यापासून अत्यंत अव्यवहित ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होते. म्हणून ब्रह्माचं परोक्ष ज्ञान होतं. परंतु दावा तूच आहे या दृष्टांतातील वाक्यावरून ब्रह्म तू आहे अशा अर्थाच्या महावाक्यापासून श्रोत्यास ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते, परोक्ष ज्ञान होणे शक्य नाही. आता या ठिकाणी शंका करणारा आणि शंका घेणारा, आता शंका करणारा शिष्य आहे, शंका घेणारा या ठिकाणी शंका निवारण करणारे सद्गुरू आहेत. म्हणून सद्गुरू सांगतात की त्या ठिकाणी शब्दानं ज्ञान
शिष्य मानला होता की परोक्ष ज्ञान होतं, ठीक आहे. दूरच्या वस्तूच होतं, जवळच्या वस्तूच होतं, शब्दांना परोक्ष ज्ञान होतं. परंतु 10व्याचा दृष्टांत या ठिकाणी घेतल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी गुरु सांगते, ठीक आहे, परोक्ष ज्ञान होतं, हेच बरोबर आहे. पण तरी पण त्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञान सुद्धा शब्दाने होतं. पुन्हा त्या ठिकाणी सद्गुरू त्याला डबल सांगायला लागले की अपरोक्ष ज्ञान सुद्धा शब्दाने होतं. कसं होतं की 10वा आहे अशा प्रकारचं ज्ञान झालं, पण 10वा तूच आहे असं जे ज्ञान झालं ते शब्दानं ज्ञान होतं. म्हणून शब्द ज्ञान करून देतो. म्हणून शब्दानं अशा प्रकारचं अपरोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान होणं शक्य नाही. मी आहे असं कळल्यावर मी आहे, मग मी कोण आहे, मी 10वा आहे असं त्याला ज्ञान झाल्यावर मग त्यांचा त्या ठिकाणी जो काही भ्रम होता की 10वा त्या ठिकाणी नाही, अशा प्रकारचा भ्रम दूर झाला. आणि म्हणून या ठिकाणी शब्द जवळच्या वस्तूचं ज्ञान करून देतो आणि दूरच्या वस्तूचं सुद्धा ज्ञान करून देतो. म्हणून शब्दांना परोक्ष ज्ञान होते. म्हणून शब्द काय करतो, परोक्ष ज्ञान करून देतो, जवळच्या वस्तूचं ज्ञान करून देतो, दूरच्या वस्तूचं ज्ञान करून देतो. एवढंच नाही तर शब्द त्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञान सुद्धा करून द्यायला सहकार्य अशा प्रकारचा करतो. इथं यानं सिद्ध करून दिलं की 10वा तू आहे असं शब्दानं ऐकून त्याचा निश्चय त्यानं केला की 10वा दुसरा कोणी नाही. मग तशा प्रकारचं शब्दाने आपल्याला सांगितलं की तू देव आहेस. पण असा शब्दानं निश्चय त्या ठिकाणी त्यानं लक्षात घेतल्यावर त्याला कळतं की 10वा दुसरा मीच आहे, दुसरा कोणी नाही. आणि असा निश्चय त्याचा झाला आणि त्याचा भ्रम निघून गेला. तशा प्रकारचं तू देव आहे असं महावाक्य वेदानं सांगितलं तत्वमासी. या बोधानं मग त्या जीवाला मीच ब्रह्म आहे अशा प्रकारची अनुभूती येत असते. म्हणजे शब्दानं जवळच्या वस्तूचं ज्ञान होतं, दूरच्या वस्तूचं ज्ञान होतं, म्हणजे परोक्ष ज्ञान होतं. आणि एवढंच नाही तर शब्दानं अपरोक्ष ज्ञान सुद्धा होतं. हे आम्ही सिद्ध करून दिलं. शिष्याचा प्रश्न होता की शब्दानं त्या ठिकाणी अशा प्रकारचं ज्ञान होत नाही, परंतु आता सद्गुरूनं हे सिद्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून हे जे सिद्ध करून देते ते सद्गुरू असते. आणि म्हणून संत आणि देव हे या ठिकाणी कसे असते तर उदार असते. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की कित्येक देव लोकायला सुद्धा त्या ठिकाणी संत लोकांना मदत केलेली आहे. मग ते संत त्या ठिकाणी कोणत्या कुळात येते, कोणत्या जातीत येते, कोणत्या धर्मात येते याचं काही सांगता येत नाही. आपण पाहतो की वृत्रासुर नावाचा दैत्य असतो. तर वेदामध्ये त्या वृत्रासुराचं वर्णन केलेलं आहे. तर वृत्रासुराचं वर्णन वेदामध्ये आलेलं आहे. वृत्रासुर दैत्य होता, पण इतका इमानदार होता. म्हणून वृत्रासुराचं वर्णन करताना एकनाथ महाराज सांगते की वृत्रासुर गाय जयवेदी, जो इंद्रासी मिसळला युद्धी, युद्धी ही अविरुद्ध बुद्धी माझी निजपदी पावला. की वृत्रासुर त्या ठिकाणी काय झालं की युद्धाकरता इंद्रासंग आला आणि इंद्रासंग आल्यानंतर वृत्रासुराचं वर्णन केलं की वृत्रासुर नावाचा दैत्य इतका इमानदार होता, दैत्य होता, परंतु देव लोक सुद्धा त्याची बरोबरी करीत नव्हती. की जसं आपण पाहतो की वृत्रासुरानं त्या ठिकाणी इतका धर्मानं वागणारा होता. इंद्रासंग युद्ध करताना इंद्र त्या ठिकाणी पराभूत व्हा जाई, वृत्रासुर विजयी व्हा जाई. आता त्या ठिकाणी वृत्रासुराला दया आली की इंद्राला खूप त्या ठिकाणी त्याचे हाल पाहना. आता त्या ठिकाणी एक दिवस इंद्रालाच वाटलं की वृत्रासुरालाच विचारा की तुझा मृत्यू कशाने होईल. पहा, राक्षस सुद्धा खोटं बोलत नव्हते. मग राक्षस बरे का आताचे महाराज पण खरं बोलणार आणि त्या काळातले राक्षस सुद्धा खोटं बोलत नव्हते. म्हणजे किती त्या ठिकाणी ते वृत्रासुराने सांगितलं की माझा मृत्यू तो असे किती बी त्या ठिकाणी जन्म घेतले तरी होणार नाही, कारण माझा मृत्यू तुझ्या हातात नाही. मग तो म्हणला तुझा मृत्यू सांग. आता कोणी आपला मृत्यू सांगन का? परंतु त्याचा एक नियम होता, खोटं बोलायचं नाही. म्हणून त्यानं सांगितलं की दधीची नावाचा दैत्य, दधीची नावाचा एक मोठा ऋषी आहे. तर दधीची नावाच्या ऋषीचं हाड आण, छातीचं काढून त्याचं शस्त्र कर.
आणि त्या शस्त्रानं मला मारता येईल. दुसरं काही जरी केलं तर तू मला मारू शकत नाही. किती अवघड होतं. त्याचं छातीचं हाडं काढायचं म्हणल्यावर तो जिवंत राहील का मरण? बरं कोणाला विचारायचं पुन्हा ते? आता ते ऋषीला विचारायचं म्हणजे ऋषीकडे जाणं, त्याचे हाडं मागणं का सोपी गोष्ट आहे काय ती? तपस्वी ऋषी मोठा त्या ठिकाणी. पण आता इंद्राला पर्याय नव्हता. त्यानं त्या ठिकाणी हात जोडून आता त्या दधीचे नावाच्या ऋषीकडे गेला आणि दधीचे नावाच्या ऋषीला त्या ठिकाणी नमस्कार करून विचारलं की महाराज, माझ्यावर संकट आहे, स्वर्ग संकटात आहे, देवलोक संकटात आहे, सर्व काही सृष्टीचं नियमन या ठिकाणी राहिलेलं नाही, दैत्यानं सर्व काही नाश केलेला आहे. म्हणून या ठिकाणी मला विनंती आहे की आता मी त्यालाच विचारलं की तुझं मरण कशात? तर त्यानं सांगितलं की तुमचं हाड त्या ठिकाणी छातीचं काढून आणायचं, त्याचं शस्त्र बनवायचं आणि त्यानं माझा मृत्यू आहे. मग त्या दधीच्या ऋषीनं काय म्हणलं पाहिजे? तो म्हणला उपकारासाठी या देहाचं तरी काय करायचं? आता याचं काम झालेलं आहे. म्हणून या देहाचं जर दुसऱ्याच्या उपकारासाठी जर कल्याणासाठी उपयोग होत असला तर काही हरकत नाही. असं म्हणून त्या दधीचीनं त्या ठिकाणी आपले शरीरातले हाडं त्या ठिकाणी इंद्राला सांगितलं, तू त्या ठिकाणी शस्त्र मार आणि माझे हाडं त्या ठिकाणी काढून घे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी मृत्यूला सामोरा जायला तयार आहे. असं म्हणून त्या ठिकाणी आता इंद्रानं त्या दधीचीला मारलं, त्याचे हाडं काढले आणि त्याचं वज्र नावाचं शस्त्र त्या ठिकाणी बनवलं. म्हणून आपण शास्त्रामध्ये ऐकतो की इंद्राचं वज्र खूप प्रभावी आहे आणि ते वज्र त्या ठिकाणी शस्त्रानं त्या दधीचीच हाडाचं वज्र तयार केलं आणि त्या वज्रानं इंद्रानं त्या वृत्रासुराला मारलं. वृत्रासुराला इंद्रानं मारलं का वृत्रासुरानंच त्या ठिकाणी आपलं मरण त्याला सांगून स्वतः त्या ठिकाणी पराजय पत्करला. म्हणून वृत्रासुराचं वर्णन वेदामध्ये आले. अशा लोकांचे वर्णन सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतो की भागवतामध्ये कदरयूचं वर्णन देवानं केलेलं आहे. कदरयू नावाचा अध्यायचे 23वा अध्याय नाथ महाराजांना खूप अशा प्रकारचं त्या अध्यायाचं वर्णन केलं की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या कदरीचं वर्णन करताना देव म्हणले की एवढा मोठा त्या ठिकाणी पापी असणारा, कदरी असणारा, धनलोभी असणारा, पण तो या ठिकाणी त्याचं धन गेल्यावर एवढा मोठा तो ज्ञानी झाला, एवढा मोठा संत झाला, एवढा मोठी शांती त्याला प्राप्त. उद्धवा, माझ्या उद्धवाला सुद्धा अशा प्रकारची शांती प्राप्त व्हावा म्हणून तुला मी ही कथा सांगितली. म्हणून अशा प्रकारचं शास्त्रात सुद्धा आपण बघतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायचं की संत उदार असतात, दयाळू असतात आणि जगाच्या कल्याणासाठी असतात. म्हणून त्यांनी आपल्याला जो काही मार्ग दाखवलेला असतो तर त्यांच्या मनात उदात्त अशा प्रकारचा हेतू असतो की सर्वांचं कल्याण व्हावा, सर्वांचं जीवन हे मंगलमय व्हावा आणि ह्या त्यांच्या दयेतून त्यांना जो काही बोध केलेला आपल्याला, कारण त्यांना जगाची काही कर्तव्य नसतं, कारण ज्याच्या दृष्टीने जगच खरं नाही मग त्याला जगाची काय अपेक्षा आहे किंवा जगातून काय मिळायचं. पण ज्याला या ठिकाणी जग खरं वाटतं त्याचं सुद्धा पण जग खरं नसतं. ज्याला स्वप्न खरं वाटतं किंवा जेव्हा स्वप्न खरं वाटतं तेव्हा पण स्वप्न खरं नसतं आणि जागा झाल्यावर तर नसतंच. म्हणून ज्याला जग खरं वाटतं त्याचं पण जग खरं नाही. पण साधू संताला जसं आपला स्वप्नातून जागा झाल्यावर स्वप्नाचा मिथ्यात्व निश्चय असतो, तसं संतांना सुद्धा या ठिकाणी सर्व काही मिथ्यात्व निश्चय असल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या खोट्या वस्तूविषयी मोह आपल्याला नसतो. तसं संताला सुद्धा या ठिकाणी या जगाचा मोह नसतो आणि म्हणून त्या ठिकाणी संत उदार असतात, कृपाळू असतात आणि म्हणून ते जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या मनात तळमळ असते आणि म्हणून गुरु कसा आसन हे तिसऱ्या तरंगामध्ये आपण बघणारच आहेत. म्हणून या तरंगामध्ये पहिला आणि दुसरा तरंग या ठिकाणी विचारसागराचा अधिकारी कसा असावा आणि विचारसागर कोणी ऐकल्यावर सफल होईल, त्याच्या अंगात कोणते लक्षण असावं आणि अशा प्रकारचं 2 तरंगात सांगितलं. आणि या ठिकाणी पूर्व पक्षाने 2-3 अशा प्रकारचे तरंगात केलेले आहेत. शेवटी ते आपण बघणार. दुसऱ्या पण तरंगामध्ये अशा प्रकारच्या शंका आलेल्या आहेत, त्या पण आपण बघणार. या ठिकाणी आता आपला वेळ झालाय आणि पसायदान आपण घेऊ. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तो
तो सोनी मज द्यावे पसाय दान हे. जी खळाची व्यंकटे सांडो त्या सत्करी मिरती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ती मिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचे प्राणी जात. वर्षोद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांद्याळी आणि वर्त भूमंडळी भेटतो दयावती. कल्पतरुची आरहो चैतना चिंता